चेरू शबरीमाला श्री अय्यप्पा मंदिर. गेट बंद आहे. नाही रे ते पण नाही ना. हाय 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 ये फाटी अशी अचानक जायचं. कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तर झालं ना. मंडळी, हर एक गावामध्ये म्हसोबा किंवा वाघोबा असतो. त्यापैकी हे निळे गावामधलं बरोबर गावाच्या वेशीवरतीच हे आपल्याला मंदिर दिसतं. नमस्कार मंडळी, जय शिवराय. स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन फेरफटक्यामध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत, हे बघू शकता, नालासोपारामध्ये असणाऱ्या एका टेकडीवरती. आता ह्या टेकडीवरती काय आहे, कसं आहे हे आपण पाहूया. चला आता सरळ पुढे जाऊया. आपण आलेलो आहेत नालासोपारमध्ये निळे गावामध्ये. जर स्टॅटिकला तुम्ही बघितलं असेल तर ते निळे गाव होतं आणि हे वरतून असं काहीसं नजारा दिसतो आहे. तर आपल्याला जायचं आहे ते म्हणजे अय्यप्पा मंदिर, जे साऊथ इंडियन टेम्पल आहे. म्हणजेच बघू आता वरती जाताना आपल्याला काय काय दिसतं आहे ते. नालासोपारमध्ये अनेक असे भरपूर इतिहासाला धरून धार्मिक आणि सांस्कृतिक असे भरपूर वास्तू आहेत. त्यापैकीचं ही एक टेकडी. जाऊ आता आपण वरती. आज सोबत अक्षय आहे. आता बघू कितपर्यंत जातो आहे, कसं जातो आहे. जिथून रस्ता होता तो खरा बंद होता. आता बघू, प्रयत्न करू जायचा. ही ते मस्जिद आहे मोठीच्या मोठी. त्याच्या बाजूला एक मोठं भव्य असं अय्यप्पा मंदिर आहे. समोर तिथे मला जीवदानी दिसते, आई जीवदानी, विरारमधली. म्हणजे आपण आहोत नालासोपारमध्ये, समोर जीवदानी दिसते. तर विरार, नालासोपारा, वरतून बहुतेक वरती पोचल्यावरती टेकडीवरती आपल्याला वसई पण दिसेल. तसा हा काहीसा मस्त असं नजारा. दुपारचे संध्याकाळचे वाजले आहेत 4:14. पाऊस आहे, थोडाफार ढगाळ वातावरण झालं आहे. लवकरात लवकर वरती जाऊया. इथून ये. भरपूर अशी लोक इथे पिकनिक म्हणून तो एक संध्याकाळ म्हणून घालवायला क्षण इथे येत असतात. आम्ही इथे भरपूर वर्ष राहतो आहे, पण आम्हालाच नाही एवढं माहिती. इथे इकडनं एक नजारा बघा फक्त. हे बघू शकता इथे नालासोपारमधलं फेमस असं थिएटर. नाव काय याचं? फनफिस्ट. हां, मिराज त्याचा आता चेंज केलं आहे बहुतेक ना. फनफिस्ट हा पूर्ण जे सगळं निळे निळे पट्टे दिसत पूर्ण एरिया तो म्हणजे श्रीपस्ता आहे, मोठा फेमस एरिया. आणि पुढे असंच गेलं की तिथे हिरवी झाडं दिसत आहेत. तो सगळा गाव एरिया. मग पुढे मग वसईला जातो एरिया. मग अशी दाखवलं मी तिकडे की पलीकडे तिकडे मग विरार होतं, तिथे वसई. आणि आपण आता आहोत ते म्हणजे नालासोपारामध्ये टेकडीवरती. चला जाऊया आता पुढे वरतून बघूया परिसर. आणि हे जे गाव आहे ना, गावाचा थोडक्यात इतिहास नाही बोलता येणार, मला पण एवढं नाही माहिती. फक्त आता खरं जायचं होतं कुठे भलतीकडे आज, पण ते कॅन्सल झालं. त्यामुळे आता संध्याकाळी आवाज सुटली आहे मस्तपैकी. जबरदस्त हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग थंडा. हो पब्लिक आली आहे मस्तपैकी. फोटोशूट्स वगैरे चालू आहेत पब्लिकचं. इथे एक मंदिर आहे. हे कुठलं मंदिर आहे अक्षय आपल्या साईडला? मी गाववाल्यानं तरी मला पण नाही. ह्याच्या गावात इथे मंदिर आहे, मला पण नाही माहिती. दिसतंय का तुम्हाला? बघा, मला पण एवढं नीट दिसत नाही. बघू येताना दिसलं तर जाऊ तिथे. मग अशी दाखवला ना रस्ता, तू तिकडे गेलायस काय विचारलं? तो रस्ता असेल. मंदिर कुठलं हे वाला? अरे मला एकदम असं प्राचीन वाटतं. बघ तलावत आहे, प्राचीन वाटतं. आणि प्राचीन छोटी छोटी पोरं पण तिथे.
आई गाव देवी माझी गाव देवी तुझी हाकेला पावती माझी माऊली. पुढे जायचा रस्ता आहे की नाही की हितच खतम करायचा आहे. कसं जायचं मग तेच तर बोलतोय. जायला काय वेगळा रस्ता आहे की तर मंडळी आता ज्या मंदिरात जायचं होतं ते मंदिर तर आता म्हणजे तिकडे जायला रस्ता नाही. त्यामुळे आता बघू वरतून अजून एक मंदिर बघितले ते बघायचा प्रयत्न करू. सध्या तुम्ही नजारा बघू शकता. जसं वाटणारच नाही की नालासोपारा शहरामध्ये असं गावसारखा एरिया आहे. आम्हाला माहिती आहे परंतु आता सध्या पाणी म्हणजे बघू शकता केवढं भरलं आहे. अजून 2-3 दिवस झालं ना खतम. पाणी डायरेक्ट इथे इथपर्यंत येईल एवढं पाणी येईल. आता भरपूर पब्लिक आहे ना झाले. आता मग अशी आपण वरती होतो आता 4:29 झाले 4:30 वाजत आले आहेत. आता भरपूर पब्लिक चालली आहे वरती. ही अशी पोरं असतातच हाय गाईजवाली. हा सगळा टेकडीचा भाग आहे. अनेक अशा समाजांच्या वरती काही ना काहीतरी आहे. म्हणजे इथे आपल्याकडे जायचं होते अय्यप्पा मंदिर, खाली गणपतीचं मंदिर आहे, वरती अय्यप्पा मंदिर एक देवीचं मंदिर आहे म्हणतात, आणि तो दर्गा. अशा विविध समाजांचं पवित्र स्थान प्रार्थनास्थळे या टेकडीवरती आहे. आता सध्या खालची टेकडी पहिली बघू. सगळा चिखलाचा भाग आहे इथे. इथून तो रस्ता होता मंडळी. हे बघ इथून जायचं होतं पण बंद आहे. बघू ते ट्राय करूया पण कोणतरी ओरडेल म्हणून मी ट्राय नाही करत आहे. पाणी बघू शकता. पाणी बघा. ते निळेमुरेमधलं गावदेवी मंदिर आहे. मगर बिगर नाही ना रे अचानक यायची. हो 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 टाक टाक. अरे आहे ना तिथे पायऱ्या दिसतात आहेत प्रॉपर. मला कुठे हे दाखवतो बघ. तुला पायऱ्या नाही बघितल्यास म्हणजे तू. हा तुला पायऱ्या दाखवतो मी. जाणार कसं त्यांना पण दाखवतो पायऱ्या. जायचं कसं हाच मोठा आहे. मायला डायरेक्ट आहे. हे बघ दिसले वरती जायचं मार्ग. मग बंदच आहे. चेरू शबरीमाला श्री अय्यप्पा मंदिर. हे काहीसं मंदिर आहे. या मंदिरात आपल्याला जायचं होतं आणि इथूनच वरती जायला रस्ता आहे. ते गणपतीचं मंदिर आहे आणि वरती गेलं की मेन अय्यप्पा मंदिर आहे साऊथ इंडियन. म्हणजेच विष्णू आणि शिव असं काहीसं ते मंदिर आहे. मंदिराची बांधणी बघू शकतो. एक नंबर वाटते. छोट्या छोट्या त्या कुटीर असतात ना ऋषी मुनींच्या तसं थोडंफार त्याचं स्ट्रक्चर आहे. आणि ते तर मंदिर मला खूप आवडलं आहे त्रिकोणीवालं. मस्त वाटतं एकदम. दीपमाळ पण खूप साजेशी आहे. ही एवढीशी टेकडी. सध्या हे गेट बंद आहे. काय नाही फक्त हे बघ जसं वर केलं नाही रे ते पण नाही ना. हाय 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 ये बघू. हाय ओपनच आहे. विचारून जाऊया. हां बोल त्यांना. फाटती अशी अचानक जायचं. कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तर झालं ना. लोचे लागतील. पण ठीक आहे मंदिरातच आलेलं आहे आणि इथे गणरायाची सुंदर अशी मग दाखवतो मी. तर चप्पल पण काढतो. इथे चप्पलचा स्टँड आहे. बहुतेक ना इथे खूप कमी प्रमाणात लोक येत असणार त्यामुळे हे मंदिर. अच्छा मग ठीक आहे आता कोण ना कोणतरी येणारच आहे. वरती जाऊन येऊया फक्त एक चक्कर मारू. हे बघा हे बोलतो आहे मी. किती सुंदर आहे ना मंडळी. जबरदस्त वाटतं एकदम. कौलाचं नाही असं सिमेंटचंच बांधकाम आहे पण बघू शकतो इथे. आणि हा इथे समुद्र बोलणार होतो तलाव.
आता जस्ट चपला काढल्यात. हे बघू शकता कसं एकदम वेगळंच आहे एकदम स्ट्रक्चर, थोडं भीतीदायक आहे. इथे गणपती मंदिर आहे गणेशाची आणि इथे दीपमाळ आहे सुंदर. अरे बापरे, होता आता इथे कल्याण डोंबिवली पडणार होतो. दीपमाळ बघू शकता. आणि हे छोटंसं असं मंदिर. तर आतमध्ये कुठल्या देवाचं मंदिर आहे मला नाही माहिती, परंतु गणपतीच असणार. छोटे छोटे गणपती आहे तिथे. माझ्या मते अष्टविनायक असं म्हणजे ती बाईचे स्लिप झालेलं आहे. माझ्या मते अष्टविनायक असं म्हणजे हे आहे गोल रिंगण आणि सुंदर नक्षीकाम आहे इथे, खूप सुंदर. आणि जो पाण्याचा स्रोत आहे तो बाहेर पडण्यासाठी इथे असं काहीसं केलेलं आहे, खूप सुंदर. 8 छोटे छोटे असे गणपती आहेत. हे छोटंसं टुमदार असं मंदिर श्री अय्यप्पा मंदिराच्या बरोबर खाली. आणि इथून हा मग रस्ता वरती जातो. तो बुरुजासारखा आकार दिला आहे सध्या. तर म्हणजे तर खालचं हे 2 तर मंदिर इथे बंद आहेत. आता आपण इथे वरती जाऊया. ते मला दाखवलं ना मग अशी, तर इथून वरती जाऊया. प्रयत्न केला विचारायचा की बाबा कधी उघडणार काय उघडणार, व आता काय अजून अंदाज येत नाही. त्यामुळे फक्त एवढंच की हे टाळ आहे आणि वरती जायच्या नंतर इथे कोणी बंद नको करायला. अक्षय अच्छा मस्त आहे. आणि हे बघू शकता मंडळी, हे बघू शकता काहीतरी म्हणजे आज दिवस. खरं मला जायचं होतं निर्मळला. निर्मळ एक असं आहे नालासोपारमधलं तीर्थक्षेत्र बोलू शकतो आपण देवांचं, परंतु सध्या काही कारणामुळे ते जाता नाही आलं. परंतु आता या ठिकाणी आलेलो आहे. आवाज आहे का फक्त, शांतता. तर मंडळी हा आहे नेचर, हा आहे निसर्ग. आणि तोही नालासोपारा स्टेशनपासून अवघ्या मी तर बोलून 5 मिनटावरती, फक्त 5 मिनटावरती हे असं काहीसं दृश्य आपल्याला दिसतं. इथून आपण आलेलो मग अशी तिथे रिक्षा धुतत आहेत, तर तिथून आपण एंट्री केली. ती 2 मंदिरं पाहिली, आतमध्ये आलो. हा बुर्जासारखा काहीसा भाग आहे, खूप सुंदर वाटतो आपण. आणि आता सध्या मी आणि अक्षय असं या वाटेने वरती चाललेलो आहोत. बघू शकता एकदम खतरनाक. खतरनाक म्हणण्यापेक्षा कुठलं हे थांब हे बघा मंडळी, मेन बघण्यासारखं. हे बघा म्हणजे वरतून कुठेच ओपन दिलं नाही आहे निसर्गाने, सगळं छतच दिलं आहे, सगळं छत स्वतःहून इकडे बघू शकता. तुम्हाला अजून भारी वाटतं. आणि ही अशी ही वाट आहे. आता या वाटेने आपण पुढे जाऊया. चला अक्षय तू असा जरा पाठून म्हणजे मला चांगला म्युझिक टाकता येईल ना. काही नाही, जास्त वेळ नाही लागत, म्हणजे हल्ली 2-3 मिनटावर आहे. हा आता बघू किती वेळ लागतोय. मी पण पहिल्यांदाच आलो आहे. अच्छा, वरती 2 फाटे फुटले, तिथे दाखवतो मी. हे बघा 2 रस्ते आहेत. आता बघूया, जायचा प्रयत्न करूया. दम लागायला लागला थोडा सध्या. कुठे झालं सध्या, कुठे ट्रॅकिंग नाही, त्यामुळे जरा दम लागतो. आणि हे एवढं चढून आता वरती आलेलं आहे, हे बघू शकता. तर हा असा काहीसा भाग आहे वरती आल्यावर. इथे हातपाय धुवायला, पाय धुवायला इथे सोय आहे. आणि इथे
अशी छोटी छोटी मंदिर आहेत. दम लागलाय, जबरदस्त दम लागलाय. आता ना मंदिरं बंद आहेत, पण आपण बाहेरून बघूया. जास्त पण आतमध्ये जात नाही मी, बाहेरून बघूया. खूप सुंदर सुंदर टुमदार अशी सुंदर मंदिरं आपल्याला या टेकडीवरती पाहायला मिळतात. दादा हे नक्की चालू कधी होतो? मतलब ये चालू कब होता है? 6 बजे होता है क्या? मैं कब से पूछ रहा था नीचे 3 बजे. हाँ ना. और मेन मंदिर किधर है अयप्पा जी का? वो जाने को मिलेगा मुझे अभी? मतलब जाने को मिलेगा, बंद है. बंद नहीं चलेगा, मतलब बाहर से देख सकता हूँ ना, क्योंकि वो दिखता मस्त है एकदम एकदम. मैंने फोटो वीडियो देखा ना इसलिए. और इधर क्या क्या है देखने के लिए? ऐसा नीचे एक समाधि है क्या कुछ? नहीं है ना. सॉरी. अच्छा हाँ, दरगाह में हाँ हाँ. नहीं ये क्या है नीचे इधर? वो भी मंदिर है. नागदेव नागदेव बघूया. हाँ नहीं, मैं इधर निकाल देता हूँ, इधर निकाल देता हूँ. हाँ इधर निकाल देता हूँ. अभी नागपंचमी भी आ रही है, तो उससे अच्छा बघ किती नशीब चांगलं आहे आपलं. नागपंचमी येते आणि आपल्याला नागाचं नागपंचमी है. हां हे ना, म्हणजे आपण जसं कोकणामध्ये बोलतो ना मंडळी राखणदार तसं. आणि असणारच इथे, कारण की और रह भी सकता है ना दादा, क्योंकि घास भी बहुत है ना इधर. बराबर बराबर. दादा आप भी आओ हमारे साथ, थोड़ा डर लगता है. हाँ इथे नागाचं स्थान आहे. ओके ओके ओके. नागाचं स्थान आहे मंडळी. जास्त पुढे जात नाही, माझी फाटायला लागली. बघू शकता इथे तिथे 1 2 3 4 5 नागशक्ती आणि हे असं छोटंसं इथे काहीसं वास्तू आहेत असणारच. आणि इथे कारण की पूर्ण झाडी वाढली आहे इथे आजूबाजूला, त्यामुळे नक्कीच इथे काही ना काहीतरी समजलं ना तुम्हाला. जय भोलेनाथ, हर हर महादेव. आता बघू, दादा बोललेत तिकडे पुढे जाण्याचा. इथे आपण आता हे जस्ट मंदिर पाहिलं ते. और शाम को 5:30 से 8 बजे. और सुबह सकाळी सकाळी 6 वाजता. 6 वाजता ना. 6 म्हणजे थोडा आगे पुढे होतं. बरोबर. बारावर येतं. हां. तुम्ही इथेच असतात ना वरती? आम्ही वरती ना ट्रस्टीमध्ये. ट्रस्टमध्ये हां बरोबर. चल आपण जाऊन येऊया. 2 असतात ना, तेच कोणतरी पाहिजे ना वरती. अच्छा इथे आरती वगैरे पण होते यांची. हां बरोबर. हां. आणि हे आपलं मेन कुठलं? केरळ. ये केरला का है. हां. वो मेन जो है वो हाँ. पत्नी- आणि हे मेन म्हणजे दैवत आपलं शिवा आणि ये विष्णूंचं दैवत ना. इकडे विष्णू आहे इकडे. बरोबर ना. आणि हां. शिवा आहे, अय्यप्पा आहे हां. आणि देवी आहे. हां. इकडे नागदेवी आहे. आणि अय्यप्पा म्हणजे आपला पुत्र बोलू शकतो ना, आहे ना? पुत्र. बरोबर ना. नाही मी थोडीशी माहिती, आम्हाला काहीच नाही माहिती ना, आम्ही मराठी आणि आहे ना. कार्तिक मनुष्य हां, नाही. कार्तिक बरोबर. गणपती बी आहे. ओके ओके. हां. गणपतीचा भाऊ. गणपतीचे भाऊ आहे. माहिती आहे. आणि अच्छा, जे अच्छा. कार्तिक हां. गणपती ये तीनों. ओके ओके. जर थोडा चलते पण समाज स्लिप होईल. नाही मी पडलो मग खाली, पण पडलो थोडा. आपण जसं हरिपाठ वगैरे असतो ना, पूजा वगैरे, तशी ह्यांचं आता म्हणजे पूजा अर्चना सगळं चालू आहे इकडे. हा मोठाच्या मोठासा हॉल आहे, खूप सुंदर आहे एकदम. खूप साफसफाई वगैरे केलेली आहे. दादांनी मला माहिती दिली आहे. आता इथून आपण जाऊया. हां जा. का मी खरं जायला पाहिजे थोडंसं. तर मंडळी बघू शकता इथे विंडोज अशा छोट्या छोट्या. काय दिसतं याच्यातून? मस्त आहे पण या खूप सुंदर आहे, खूप सुंदर. बाल्कनी आहे हे बघू शकता. खूप सुंदर मंडळी. छोटीशी अशी आपण बोलू शकतो कॅनल आहे, गुहा आहे. त्या गुहेमधून आपण एंट्री करतो आहे आणि चाललो आहे ते म्हणजे अय्यप्पा मंदिराकडे. मग अशी आपण तिथे होतो
अच्छा तिथे होतं मगाशी. आणि जे खरं बघायचं होतं आपल्याला ते तुम्हाला आता मी दाखवतो. हे बघा. देवी आई दुर्गेचं मंदिर होतं. ओके ओके ओके. हे बघू शकता शिव आणि देवी यांचं असं रूप आहे. एका साईडला नंदी, एका साईडला सिंह, असं काहीसं रूप आहे. बहुतेक हेच मंदिर असेल. आणि इकडचा हा पूर्ण वरतून दिसणारा परिसर आणि ती तिथे दिसणारी विरारची आई जीवदानी माता, जीवदानी देवी. हे इथे दाखवतो तुम्हाला, तर इथे पण जाऊया. हे सर्वात मोठं असं मंदिर आहे. सुंदरसा नंदी मंडळी, खूप छान. इथे पण सुंदर दीपमाळ आहे मंडळी. किती स्टेजचे? 1 2 3 4 5 अशी सुंदर दीपमाळ. काय काय हाय मंडळी पाहण्यासारखं. आणि बहुतेक तरी नालासोपारामधले राहणारे 100पैकी 1% लोकांना फक्त हे मंदिर माहिती असेल, फक्त 1%. आणि हे आहे महत्त्वाचं म्हणजे श्री अय्यप्पा मंदिर आणि त्याच्यासमोर असणारी ही सुंदर अशी दीपमाळ आणि हे भव्य श्री अय्यप्पा मंदिर. या मेन अय्यप्पा मंदिर जे आहे त्याच्या मागचा हा परिसर आहे. ही मागची बाजू आहे. वरती बघू शकता, इथे दिसेल की नाही माहिती, मी थोडं झूम करून दाखवतो मी. तर हे आहे मेन अय्यप्पा मंदिर, त्याची ही मागची बाजू. आणि इथून दिसणारं हे पूर्ण नालासोपारा वेस्ट ढगं भरून आले पूर्ण. एकाच टप्प्यामध्ये 1 2 3 तिन्ही मंदिरं दिसतात. थोडं बघायला गेलं तर 4 पण दिसते. 1 2 3 4. हे द्वारपाल आपल्या मंदिरांवर जसे द्वारपाल असतात तसे. त्यांचे वस्त्र वगैरे बघू शकतो, खूप अलंकारिक आहे. हातामध्ये दंड आहे, गदा, एक पाय नागावरती ठेवलाय. खूप सुंदर आहे. गणपती आहे कुठलं? सर्वात हे पण काहीतरी वेगळंच आहे. प्राचीन म्हणण्यापेक्षा म्हणजे आताच असेल, परंतु आपल्याला काही कळत नाही कारण आपली संस्कृती वेगळी पडते, यांची संस्कृती वेगळी पडते. परंतु आता हे कुठलं आहे? अच्छा, हे श्री गणेश आहे. हे गणपती मंदिर आहे. खूप सुंदर आहे बघण्यासारखं. हे आहे अय्यप्पा मंदिर मेन. हा कुठे रस्ता जातो? यांचं नक्कीच काही ना काहीतरी म्हणजे. हां, हे बघा, इथे आपण खाली होतो मगाशी, वरती आलो. हे गावदेवी मंदिर. ही पूर्ण जीवदानीची जी काही पर्वत शृंखला आहे ती लाईन.
तिथे ढगं दिसतात आहे. त्याच्याबरोबर खाली त्या साईडला पूर्ण या साईडून मनवेलपाडा एरिया येतो. मनवेलपाडा नाही सॉरी, आपलं कुठला तो डॅम्प रे जीवदानीच्या इथे येतो, फुलपाडा डॅम्प. हां फुलपाडा डॅम्प तिथे येतो. सगळं विरारचा भाग आहे तो. हा नालासोपारा ईस्ट बरोबर ना तेवढा दिसतो रे. आणि हा पूर्ण नालासोपाराचा एरिया एवढा ईस्टमधला. नालासोपारा गरीबों का सहारा नाही नुसतं मंडळी. नालासोपारा खरंच ऐतिहासिक भरपूर आहे, भरपूर इतिहास आहे. काहीतरीच प्रचंड बोले तो खतरनाक, एकदम खतरनाक. काय बोलतो तू? फोटो काढू? फोटो काढा आणि नालासोपारा असं मध्ये टाकतो. हां जबरदस्त. कौलारू आणि मेन म्हणजे कौलारू हे मग प्राचीन दिसतं. हे पण बघ ना काय वाटतात दोन. म्हणजे केरल वाला. लेकिन आप यू ऐसा ये किया क्योंकि ना अभी ये अय्यप्पा का कैसा है मालूम है, अपना वो पुष्पा झुकेगा नहीं, अपना ये अल्लू अर्जुन चरण इनका दैवत है, उनका देव है वो. जो जैसे मैंने बाहुबली के हाथी है ना. हाँ 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 एक मिनट. बाहुबली में जो ये नहीं है ना, ऊपर नाम देते हैं. अच्छा. एलिफेंट्स का फर्स्ट. और अपना इसमें मलयालम भी है नहीं ना, ये मतलब ये किस कल्चर में पूरे ये कल्चर केरला. ये एक्चुअली ना हाँ. केरला में है. हाँ. मगर उधर सभी लोग हैं. अभी तमिल वाले हैं, कन्नड़ा वाले हैं, हाँ. आंध्रा वाले हैं, आंध्रा वाले महाराष्ट्र से. महाराष्ट्र, अभी हाँ. उधर से ना देखो. हाँ. नवंबर 16 को हम लोग पूजा करते हैं. हाँ. उधर से हम लोग सब वहाँ पे जाते हैं. और इधर बड़ा 16 मतलब कैसा बोलते हैं Festival. मतलब कुछ इधर इधर के जो इस टेकड़ी फेस्टिवल है पे. ना, हाँ दिसंबर को हाँ बुक का अंदर है. दिसंबर में दिसंबर रहता है. सेकंड वीक में हमारा फेस्टिवल चालू. बड़ा रहता है. बड़ा बनता है पूरा. हम लोग रथ यात्रा रहता है अपना. रथ यात्रा, जो रथ यात्रा हाँ, पूरा गांव में घूम के आते लीले हैं. लीले मोरे में. उधर सबको हाँ. अन्नदान देते हैं. बराबर और बराबर उधर बाजा विजा वो जो ओके. वो मंदिर के जो है ना वो सब समझ हाँ. गांव के जैसे सब इधर हम लोग करते हैं. मस्त आहे. हाँ. तर मंडळी आता आपण खाली आलेलो आहे अय्यप्पा मंदिरच्या. ही ती टेकडी आहे आणि हे त्याच्या खाली असणारा तलाव. आणि ही पूर्ण इथे एक वस्ती आहे. त्या वस्तीतूनच मार्ग आहे जायला. तुम्ही त्या पलीकडून पण येऊ शकता जिथे आपण पहिल्यांदा दर्ग्याजवळ गेलो होतो. तिकडनं एक रस्ता आहे, इथून एक रस्ता आहे आणि आता चाललो आहे तिथून एक रस्ता आहे. आता एक अजून एक मंदिर आहे ते बघायला चाललो आहे. ते मंदिर फक्त बघा आता तुम्ही, ते कसं आहे, कुठलं आहे मंदिर ते मला पण नाही माहिती आहे. तुला देव कुठलं देवाचं आहे माहिती आहे तुला लक्ष? बघू आता कुठल्या देवाचं आहे, काय आहे, कसं काय आहे ते. इथे एक स्मशानभूमी आहे आणि ही समोर टेकडी. पाणी बघा फक्त, पाणी केवढं पाणी भरलं आहे. ते चिमणी आहे, उडत का नाही? तिला खेळायचा मूड आहे वाटतं. कमी प्रमाणात बघायला भेटतात चिमण्या आता. खरं आहे रे, चिमण्या खूप कमी झाल्यात. म्हणतात नेटवर्कमुळे, आपलं जे नेटवर्क असतं ना मोबाईल वापरतो त्याच्या रेडिएशन काय म्हणतात त्याला, रेडिएशनमुळे. ओ हो 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 हो. मस्त असा सुंदर परिसर आहे, पण घाण केलं आहे लोकांनी. इथे बघू शकता ही पूर्ण टेकडी आहे मंडळी. मोठी आहे अशी, छोटी टेकडी नाही, बऱ्यापैकी मोठी आहे.
इथे एक भैरवनाथ मंदिर आहे. आपण चाललो ना त्या मंदिराच्या आधी एक धर्मराज श्री भैरवनाथ बाबा मंदिर सध्या बंद आहे आणि आपल्याला सरळ या रस्त्याने पुढे जायचं आहे. आणि ही ती टेकडी. हां ते बघ दिसतंय का तिथे? मगाशी तिथे आम्ही होतो वरती त्या टेकडीवरती. किती शांत आहे मंडळी, खूप शांत आहे. कुठे? हां काय तिथे? अच्छा केळीची शेती. हां मग कोणाचं तरी असणार रे हे पूर्ण एवढं एम्पायर, हे सगळं पूर्ण ही वसाहत. हो खरं आहे. गुफा आहे रे ती. गुफा आहे तिथे, गुफा आहे इथे एवढ्या भागात गुफा आहे. नाही रे ती आळूची पानं नाहीत, ती अशी उगवतात आपल्या गावाला, पण ही आळू नाही आहे, खायची आळू वेगळी. मंदिर आलंय आणि हे खूप जुनी वाटते रे विहीर अशी, बांधकाम तिचं. चला बघूया आता मंदिर. डायरेक्ट विहीर आहे ती, बांधीव दगडी विहीर आहे. पाणी आहे बऱ्यापैकी आणि आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे पूर्ण भरलेले. हे ते मंदिर आहे. मंदिर बघा फक्त चप्पल तलावाच्या मध्ये. चप्पल काढूया. हो 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 वेगळंच वाटतं रे एकदम. तलावातच आहे ते, ते तलावातच मंदिर बांधलं आहे नेमकं आणि त्याच्यामधून हे. तू पण पहिल्यांदा आलाय? हे बघा म्हणजे पाठी बघा किती सुंदर आहे. आणि हे कुठे आहे? नालासोपारा वेस्टमध्ये. शंकराचं आहे, महादेवाचं आहे? अच्छा देवीचं मंदिर आहे. खूप अलगद यायला लागते कारण ते ना शेवाळं साठलं. सरकलो ना तर तेच ते कल्याण डोंबिवली. आणि हे बघू शकता इथे मंदिर, छोटंसं आहे मंदिर, सुंदर टुमदार मंदिर आहे. इथे वेगवेगळी देवता ठेवले आहेत, परंतु मेन मंदिर हे आई शेरावालीचं मंदिर आहे, जी शेरवर अर्थात आपल्या सिंहावर बसली आहे. आणि वरती मंडळी बघा, ते दिसेल की नाही माहिती नाही कारण काळोख आहे पूर्ण. ज्याचं घुमट आहे ना हे बघा, हा असा लांबच्या लांब एकदम आवाज घुमतोय इथे, पूर्ण आवाज घुमतोय. सुंदर, एकदम सुंदर. इथे साईबाबा पण आहेत, सुंदर आहे साईबाबांची मूर्ती. सध्या तुटलं आहे सगळं बांधकाम, जुनं बांधकाम आहे मंडळी. तरी पण नाही म्हटलं तरी साधारणतः 50-60 वर्ष जुनं असणार आहे. नाही एवढं जास्त जुनं नसणार रे, कारण की स्लॅब बिबची कामं दिसतात ना, हे पूर्ण ढासळण्यात आलं आहे. त्यामुळे हे जवळपास आताच आहे, म्हणजे एकदम पण जुनं नाही, पण तरी पण 60-70 वर्ष जुनं असेल. आता ह्याचा आपल्याला इतिहास नाही माहिती त्यामुळे डायरेक्ट आपण बोलू पण नाही शकत. परंतु मंदिर बघा फक्त, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. निळेगाव मंडळी, निळेगाव, नालासोपारा वेस्टमधलं निळेगाव. आणि निळेगावात असणारे हे सर्व हा परिसर, आजूबाजूचं हे ठिकाण आणि सुंदर असा हा कळस, खूप सुंदर. आजूबाजूला पूर्ण इथे दलदल उगवली आहे, तलावात पूर्ण झाडी उगवली आहेत. पावसाचे दिवस आहे. तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा. माहिती म्हणण्यापेक्षा माहिती तर मी दिलीच नाही आहे, परंतु हे जे मंदिर आहे नालासोपारामधलं, जर तुम्ही वसई, विरार, नालासोपारा, दहिसरच्या आसपास जरी राहत असाल ना, तर या मंदिराची ही व्हिडिओ नक्की शेअर करा. बाकी काय, व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच कमेंट करा, एक लाईक द्या, कारण की तेवढंच प्रोत्साहन वाढतं आणि अजून अशाच व्हिडिओ बनवण्यासाठी एक उमेद मिळते, एक प्रेरणा मिळते. बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यासोबत. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.